इथे कोबी, गाजर, शिमला मिर्च, कांदा हे बारीक चॉप करून घेतले. ते थोडंसं मीठ टाकून भाज्यांना पाणी सुटते तोपर्यंत साईडला ठेवूया. मिक्स करून घेऊया. भाज्यांचं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल. आता इथे पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपण हे इथे 4 टमॅटो, लसूण, अद्रक आणि तिखट लाल मिरच्या ह्या घेतल्यात चटणीसाठी. आता हे आपण शिजवून घेऊया. भाज्यात एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया. इथे तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये आपण अद्रक लसूण परतून घेऊया. आता अद्रक लसणामध्ये हा गरम मसाला अर्धा चमच, यामध्ये 2 चमच शेजवान चटणी, 2 चमच टोमॅटो सॉस, त्यामध्ये आपण ह्या भाज्या आहेत टाकलं हे टाकून आता यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं टाकायचं आहे. पहिलं पण टाकलं होतं आणि सॉसमध्ये पण मीठ असतं. आता याला आपण थोडंसं परतवून घेऊया. मसाले आणि भाज्या मिक्स होण्यासाठी. आता इथे आपल्याला बस गॅस बंद करून टाकूया आणि थंड होऊन देऊया. आता इथे पण हे टमॅटोवर शिजले. टमॅटोचं कवर साईडला झालं पाहिजे, टमॅटोची साल निघाली पाहिजे, एवढं शिजवायचं आपल्याला. आता गॅस बंद करून हे थंड होऊन देऊया. इथे 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलंय, चाळून घेतलंय. थोडंसं मीठ, इथं पीठ मळून झालंय आणि थोडंसं घट्टच मळलंय. आता इथे हे थंड झालंय, त्याला मिक्सरला वाटून घेऊया. आता इथे चटणी बारीक करून झाली आहे. बंद आहे ना? चालू आहे.
आता इथे ही चपाती लाटून घेतली आहे. तिला असे छोटे छोटे शेपमध्ये कापून घेऊया. आता इथे 1 चम्मचभर स्टफिंग टाकून घेऊया. आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे. इथे या जाळीला तेल लावून घेतलंय. आता त्यामध्ये आपण हे मोमोज ठेवून घेऊया. आता याला वाफून घेऊया. आता इथे ही चटणी झाली आहे. आता इथे हे झाले, याला काढून घेऊया. तर तयार आहे मोमोज. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.